घाटंजीच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती। आता आपल्या शहरात चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलची दमदार एंट्री। गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी, आधुनिक शिक्षण पद्धती, उत्तम सुविधा, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या माध्यमातून शिकवणी, अनुभवी व प्रशिक्षक शिक्षक वर्ग। क्या आप अपने बच्चों के लिए एक ऐसी स्कूल की तलाश कर रहे हैं जहां वो सिर्फ पढ़े ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस के साथ सीखें, बड़े और सपनों को पंख दें? तो स्वागत है शिम्पट लिटिल स्टार्स घाटंजी में। आपल्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। यहाँ हम बच्चों को सिर्फ पढ़ाते ही नहीं बल्कि उनकी क्रिएटिविटी, कम्युनिकेशन स्किल्स आप और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट पर भी पूरा ध्यान देते हैं। प्रवेशासाठी पत्ता: सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूल, मारावार बिल्डिंग, अंबादेवी वार्ड, घाटंजी, जिल्हा यवतमाळ। नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी विलास महाले। रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाची मागणी वारंवार करूनही सार्वजनिक विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज वंचित बहुजन आघाडीसोबत चालण्यायोग्य नसलेल्या रस्त्यावर चक्क तुरीची पेरणी करून अनोखं आंदोलन केलं। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी मानोली रस्त्यावरील फैल परिसरात हे आंदोलन करण्यात आलं। घाटंजी मानोली घोटी खडका हा रस्ता वाहतुकी योग्य राहिला नाही। घाटंजी मानोली रस्त्यावर असलेल्या फैल परिसरात या रस्त्याची अत्यंत अशी दयनीय अवस्था झाली आहे। नागरिकांना या रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत असल्याने रस्त्याची डागडुजी आणि रुंदीकरणाची मागणी सातत्याने वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली। मात्र संबंधित विभागाकडून या मागणीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे रस्त्याच्या या ज्वलंत प्रश्नाकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याकरिता आज मानोली रस्त्यावरील फैल परिसरात वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर चक्क तुरीची पेरणी केली। यानंतरही संबंधित विभागाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने यावेळी दिला। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संगपाल कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात फैल परिसरातील नागरिक आणि वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। फैल परिसरातून जाणारा मानोली रस्ता हा शेती आहे की जाण्या येण्याचा रस्ता आहे, हाच प्रश्न सध्या येथील नागरिकांना पडला आहे। आज या रस्त्यावर तूर पेरणी करून आम्ही शासनाचा निषेध करीत असल्याचं संगपाल कांबळे यांनी म्हटलं आहे। या रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे आणि म्हणून हा रस्ता आहे ही या बाजूसारखी शेती आहे। म्हणून आम्हाला या शासनाला सांगायचं आहे की हा जर रस्ता तुम्ही करू शकत नसाल तर किमान या रस्त्यानं शेती आम्हाला करू द्या। आणि म्हणून औपचारिकता म्हणून या रस्त्यावरती या तुरीची पेरणी आज आम्ही या संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या वतीने आता या रस्त्यावरची तूर पेरणी आम्ही करतो आहे। म्हणजे हा रस्ता आहे की शेती आहे हे इथल्या शासनाला आम्हाला दाखवायचं आहे आणि या शासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो। आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की या इथे केलेली जी काही पेरणी आहे ही पेरणी जर तुम्हाला ठेवायची असेल किंवा नाही ठेवायची असेल, हा जर रस्ता असेल तर तात्काळ या रस्त्याचं काम चालू करा, अन्यथा हे शेतीसाठी हा रस्ता या इथल्या नागरिकांना उपलब्ध करून द्या, अशा पद्धतीची मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।